मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत काँग्रेसची एकही सभा होत नाहीये। मुंबईत काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक काळात मुंबईत एकही जाहीर सभा नाहीये। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्रित सभेबाबत केवळ चर्चा झाली। दोन्ही पक्षांकडून आघाडी करून देखील वंचितकडून त्यांची स्वतंत्र सभा आणि उमेदवारांचे प्रचार करण्यात आलेत। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय आहे यामागचं कारण? का काँग्रेसची एकही सभा मुंबईत नाहीये? आपण पाहत आहोत की मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीमुळे खरं सभेची चर्चा खरं मुंबईमध्ये होताना पाहायला मिळते। प्रत्येकच पक्ष आपापल्या पक्षासाठी आणि युतीसाठी खरं सभा घेताना पाहायला मिळते। मात्र काँग्रेस आणि वंचितची जी युती मुंबईमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेही संयुक्त सभा खरं मुंबईमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये। प्रकाश आंबेडकर असतील आणि वर्षा गायकवाड असतील हे दोघे एकच कुठेही सभा घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। उद्या खरं तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र तरी सुद्धा आपण बघितलं तर मुंबई काँग्रेसचा एकही सभा खरं तर घेतलेली नाहीये आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा वर्षा गायकवाड खरं तर यांच्या कामावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनी खरं तर धडाका लावलेला आहे सभांचा, मात्र वर्षा गायकवाड यांची एकही सभा होत नाहीये। एकंदरीत वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, मात्र तरीही त्यांच्या अध्यक्षतेखाली अशा पद्धतीचं नियोजन होत असेल तर निश्चित त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। रुपाली, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। प्रचारासाठी आता केवळ एक दिवस उरलेला आहे आणि असं असताना काँग्रेसची मुंबईत एकही सभा झालेली नाहीये।